नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की आता लाडकी बहीण योजना अंतर्गत फक्त खऱ्या अर्थाने गरजू महिलांनाच लाभ मिळणार आहे। अर्ज करणाऱ्या महिलांचा किंवा त्यांच्या पतीचा इन्कम टॅक्स डेटा सरकारकडून थेट तपासला जाईल। ज्यांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। यामुळे फसवणूक करणाऱ्यांपासून योजना सुरक्षित राहील। प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणे यांची उंची काढल्यानंतर नारायण राणे यांनी महाजन यांची औकात काढली। त्यानंतर प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणे विरोधात दंडही थोपाटले। त्यानंतर आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजन यांना डिवचलं आहे। कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन असा सवालच राणेंनी केलाय। यामुळे राणे आणि महाजन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे शहरातील ब्लिंकिट स्टोअर मध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकली आणि अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आणल्या। यामुळे स्टोअरचा परवाना निलंबित करण्यात आलाय। स्टोअर अन्न परवान्याशिवाय चालवले जात होते असे एफडीएस अधिकाऱ्यांनी सांगितले। स्टोअर कर्मचाऱ्यांनी सांगितले की परवाना काही दिवसांपूर्वीच संपला होता आणि तो नूतनीकरणासाठी पाठवला आहे। शहरात खोदलेले रस्ते, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे व वाहतूक व्यवस्थेचा उडलेला बोजवारा याचा निषेध करण्यासाठी जनहित परिषद व जागरूक नागरिक मंचने डीएसपी चौकातील वाहतूक नियंत्रण दिव्यांना दोरे बांधण्याचे आंदोलन केले। वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलांच्या हस्ते हे आंदोलन करण्यात आले। घाट रस्त्यांचे महत्त्व केवळ भौगोलिक दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाचे आहे। महाराष्ट्रातील घाट मार्ग हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक व गोवा या राज्यांच्या दळणवळणाचे महत्त्वाचे दुवे आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट मार्गांची कामे करण्यात येत आहे। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी सांगितली आहे। स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाने आता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतलाय। या चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील। चालकाला झोप आली असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे। एसटी महामंडळ एकूण 5000 बसेस विकत घेणार आहे। त्यातील किमान 1000 बसेस या ई बसेस असणार आहे। या बसेस टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या 14 जूनला वाढदिवस आहे। या वाढदिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना एक पत्र लिहिलं आहे। या पत्रात राज ठाकरेंनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे। तसेच लवकरच मी तुमच्या भेटीला येईल। महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन, तेव्हा आपली भेट होईलच असेही राज ठाकरे म्हटले आहे। केंद्र शासनाने यावर्षी 30 लाख घरे राज्याला उपलब्ध करून दिली आहेत। त्यामुळे कोणीही व्यक्ती बेघर राहणार नाही। ग्रामीण भागात अनुसूचित जाती व जमातींमधील नोंदीत असलेल्या प्रत्येक कुटुंबाला यावर्षी प्राधान्याने घर देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा सरचिटणीस व माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याच्या स्मरणार्थ 10 जून रोजी माओवाद्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। नक्षल प्रभावित भागात पोलीस अलर्ट मोडवर होते, पण नागरिकांनी हा बंद झुगारून लावत आपले व्यवहार सुरळीत ठेवले। सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर घडलेल्या आजवरच्या अनेक स्थित्यंतरांमधील गुलदार युद्धनौकेच्या प्रकल्पाने सिंधुदुर्गचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे नोंदविले गेले आहे। त्याचप्रमाणे हा उपक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।